सर्वांना नमस्कार. आजच्या ह्या अंतरंगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या आजूबाजूचं वातावरण शांत आणि स्थिर करण्याचा प्रयत्न करूयात. आपण स्वतः उपासनेसाठी एका जागेवर बसून घेऊयात. आपल्याला योग्य असणाऱ्या आसनामध्ये, सुखासनामध्ये बसून घेऊयात. पाठ सरळ, हात शक्यतो गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटलेले. प्राणायाम केल्यामुळे थोडा श्वासाची गती वाढली आहे, ती स्थिर करूयात. हाताची ध्यान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. तीन ओंकार घेऊयात. दीर्घ श्वास घेऊन 3 ओंकारांचं गुंजन करूयात. घ्या श्वास. स्वस्थ हातावर हात चोळून चेहऱ्यावरून आणि डोळ्यावरून फिरवूयात. उपासनेच्या सुरुवातीला थोडं भजनाचं गायन करू. मी पुढं सांगतो धून, सर्वजण पाठीमागं म्हणूयात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. 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 पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. राधे श्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला. राधे श्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम 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 विठ्ठला. मी श्लोक सांगते, सर्वजण पाठीमागे म्हणूयात. जय जय रघुवीर समर्थ. 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 जय जय रघुवीर
रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंत आनंत या राघवाचा गमू पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. एक किस्सा मला आठवतो आहे. मजेशीर किस्सा आहे, बघा काय वाटतं तुम्हाला. एका गावामध्ये चोरी झाली आणि चोर चोरी करत असताना घरमालक जागा झाला आणि त्याने आरडाओरडा केला. ते पाहून चोर पळायला लागला. गावातले बरेच लोक जागे झाले आणि त्या चोराचा पाठलाग करायला लागले. तर त्या गावामध्ये एक क्रीडापटू होता. पळण्यामध्ये त्याने अनेक सुवर्ण पदकं मिळवलेले होते. लोक म्हटले, अरे पळ, बघ त्या चोराचा पाठलाग कर. आणि तो चोराच्या पाठीमागं पळायला लागला. चोर पुढं आणि हा पाठीमागं पळतोय. सगळे लोक पाहताय दृश्य. आणि बघता 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 तो चोराच्या जवळ गेला आणि चोर पाठीमागं राहिला आणि तो चोराच्या पुढे गेला आणि चोर शिरला उसामध्ये आणि गायब झाला. आणि हा पळतोय. काय गंमत आहे ह्याच्यामध्ये? गंमत ही आहे की जो धावक होता, जो रनर होता, जो क्रीडापटू होता, त्याला एकच माहीत होतं की वेगाने पळायचं. त्याचं लक्ष काय होतं? पळण्यामध्ये पहिला नंबर मिळवणं. पण आजचा पळण्याचा उद्देश काय होता गावकऱ्यांचा? त्याला पळायला लावायचा, चोराचा पाठलाग करायचा, की त्या चोराला पकडायचं. चोराला पकडणं हे त्याच्यापुढे लक्ष होतं. परंतु त्या लक्ष्यावर त्यांनी काम केलं नाहीये. तो नुसता पळतच राहिला. इथं काही स्पर्धा नव्हतीच आहे. तर हा किस्सा खरं तर आपल्या सगळ्यांचा आहे. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पळत असतो. पण लक्ष काय? आयुष्यभरही आपण असंच करत असतो. धावतो. पण हे कशासाठी? पशु पक्षी प्राणी ह्यांचं लक्ष काय असतं? पोट भागवणं, उपजीविका एवढंच असतं. ह्यांच्या पलीकडे काही नाही. ते समाधानी असतात. पण आपण माणूस आहोत, आपल्याला विचार करायची क्षमता आहे. तर त्याचा उपयोग करून काहीतरी वेगळं करणं, वेगळा आनंद मिळवणं, लोकहिताचं दुसऱ्याचं एखादं काम करणं, ह्याच्यासाठी आपलं जीवन आहे. पण ते आपण लक्ष नक्की करत नाही. लक्ष म्हणजे काय? नेमकेपणा. नेमकं हेच करायचं आहे. आपण लहानपणापासून महाभारतातली एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत. काय गोष्ट आहे ती? की कौरव आणि पांडव ज्या वेळेस गुरुकुलामध्ये शिकत होते त्यावेळेचा हा किस्सा आहे. एका दिवशी त्यांच्या नेमबाजीचा सराव परीक्षा घ्यायची ठरवली द्रोणाचार्यांनी. आणि कौरव पांडवाला असं शेजारी उभा केलं आणि एक वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या फांदीवर एक चिखलाचा पोपट तयार करून ठेवला आणि त्याला एक डोळा बसवला गुंजाचा आणि सांगितलं की त्या पोपटाच्या डोळ्यावर त्या डोळ्यावर बाण मारायचा. आणि ते क्रमाक्रमाने एका शिष्याच्या हातामध्ये धनुष्यबाण द्यायला लागले. सुरुवातीला द्रोणाचार्याच्या हातामध्ये बाण दिला, दुर्योधनाच्या हातामध्ये बाण दिला आणि विचारलं की नेम धर. त्याने नेम धरला. तुला काय दिसतंय आता? तो म्हटलं, मोठं वडाचं झाड आहे, त्याच्या पाठीमागं आभाळ आहे, वडाच्या झाडाला अनेक फळं आलेले आहेत,
हजारो त्याला पानं आलेले आहेत, पक्षी किलबिल करतायत. ते म्हणले ठीक आहे. नंतर धर्मराजाच्या हातामध्ये धनुष्यबाण दिला आणि द्रोणाचार्याने तसंच विचारलं की नेम धरला, आता काय दिसतंय तुला? त्यांनी सांगितलं एक फांदी आहे, त्याच्यावर चिखलाचा पोपट आहे, बाजूला पानं आहेत. ते म्हटलं ठीक आहे. गुरु द्रोणाचार्य प्रत्येक शिष्याला तो धनुष्य देत होते आणि काय दिसतंय असं विचारत होते. प्रत्येक शिष्य, प्रत्येक विद्यार्थी त्याला जे दिसतंय तो सांगत होता. पोपट आहे हेही सांगत होता. पण गुरु द्रोणाचार्याचं समाधान होत नव्हतं. शेवटी अर्जुनाच्या हातामध्ये बाण दिला, अर्जुनाला नेम धरायचं सांगितला, अर्जुनाने नेम धरला आणि तोच प्रश्न अर्जुनाला विचारला की अर्जुना तुला काय दिसतंय? अर्जुनाने सांगितलं, गुरुवर्य मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो आहे. म्हणजे नीट बघ, दुसरं काही दिसत नाही, मला पोपटाचा डोळा दिसतो. म्हणजे पोपटाचा डोळा हे त्या बाणाचं लक्ष होतं. ते फक्त अर्जुनाच्या लक्षात आलं. बाकी सगळे आवाजाकड, आकाराकड, अन्य वस्तूकड पाहत होते आणि त्याच्यामध्ये पोपट पाहत होते. तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असंच आहे की अनेक गोष्टी आपण सातत्याने पाहत राहतो, अनेक गोष्टी करत राहत असतो. पण महत्वाची एक कोणती गोष्ट मला माझ्या जीवनात करायची आहे, ती गोष्ट आपण ठरवत नाहीत आणि ठरवली तरी त्याच्यामध्ये मोघमपणा असतो. म्हणून माणसाच्या जीवनाचं काय आहे मुख्य, की लक्ष्यावर लक्ष देणं. लक्ष म्हणजे शिकार, टार्गेट. बंदुकीचं लक्ष असतं गोळीने मारणं. जे शूटर स्पर्धेमध्ये भाग घेतात, गोल करतात आणि मध्यंतरी एक ठिपका करतात, त्याच्यावर नेमका बाण लागला, गोळी लागली तर त्याचा नंबर आला असं म्हणतो. तर आपल्याही जीवनामध्ये ते लक्ष नक्की करणं आणि त्याच्यावर काम करणं, याच्यासाठी आपला सगळ्यांचा जन्म आहे. आणि हे सोडून आपण सगळं करत असतो, त्या लक्ष्यावर लक्ष आपलं नसतं. म्हणून ही गोष्ट आत्मसात करणं ही मानवी जीवनाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर आपल्याला लहानपणापासून कळलं असतं की आपल्या जीवनाचं काहीतरी लक्ष्य आपण नक्की करा आणि त्याच्यावर काम करा, तर आपल्यापैकी इथं बसलेला प्रत्येकजण आणखी 10 पटीने विकसित झालेला असता. म्हणजे पाठीमागं मी एक पुस्तक वाचलं, 7 हॅबिट्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. जगातल्या अत्यंत कर्तृत्ववान माणसांच्या 7 सवयी त्याच्यामध्ये त्या लेखकाने नक्की सांगितलेल्या आहेत. तर त्यातली एक सवय आहे की शेवट डोळ्यापुढे ठेवून सुरुवात करा. तुम्हाला नेमकं काय करायचंय ते अगोदर नक्की करा आणि मग कामाला सुरुवात करा. म्हणजेच काय की लक्ष्यावर लक्ष ठेवणं. अंत सामने रखकर आरंभ करना चाहिए. तर आपल्या सामान्य माणसाचं जीवन कसं आहे? उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या शेतामध्ये वाळलेले पानं पडलेले असतात. ज्वारी काढल्यानंतर एखादी वावटळ येते आणि त्यातलं ज्वारीचं एखादं पान आकाशामध्ये उडतं आणि मग ते वारा निळ तिकडं ते जात राहतं. ते त्याला माहीत नसतं कुठं पडायचं ते. एखाद्या रस्त्यावर पडतं, एखाद्या शेतामध्ये पडतं, झाडावर पडतं, गटारीत पडतं. त्याला स्वतःचं अस्तित्वच नसतं. तर आपलंही तसंच आहे की आपल्याला परिस्थिती रेटीत असते. आपल्या जीवनात काही घटना घडतात, कुणाचं तरी आपण अनुकरण करतो, कुणाचं तरी काही पाहतो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात. मग आपलं लक्ष नक्की न झाल्यामुळं आपण लोक सांगत ते करत राहतो आणि शेवटी काय करायचं तेच आपण विसरून जातो. तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा लक्ष नक्की झालं की तुम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास एका पावलाने सुरू करू शकता. एकदा लक्ष कितीही मोठं असलं
तरी आज त्याचं एक पाऊल उचलता येतं. आपण पाहतो जगामध्ये 2 देश खूप छोटे आहेत. एक आहे इस्रायल आणि एक आहे जपान. पण हे जगात आकाराने लोकसंख्येने देश लहान असून सुद्धा जगामध्ये मोठे आहेत. तर का मोठे आहेत? तर त्यांनी आपलं लक्ष नक्की केलं. या दोन्ही देशावर मोठाले संकट आले. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान अक्षरशः बेचिराख झालं होतं. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब पडले आणि ते शहर एका दिवसामध्ये उद्ध्वस्त झाले आणि त्याचे परिणाम आता सुद्धा होत आहेत. इस्रायलला स्वतःची जमीनच नव्हती, जगभर लोक विखुरलेले होते. पण त्यांनी ठरवलं की आपला देश एकत्र करायचा आणि मग त्यांची जमीन मिळवली. जमीन नुसतं वाळवंट आहे त्यांचं आता सुद्धा, माती नाहीये. पण आपला देश जगामध्ये मोठा करायचा, त्या खोक्यामध्ये भुस्सा भरतात आणि त्यात पिकं घेतात आणि ते परदेशात पाठवतात. एवढी क्रांती केली. आपल्या देशातले लोक तिथं शिकायला जातात. मेड इन जपानच्या गोष्टी आपल्या सगळ्याला आवडतात. तर त्या देशाने हे लक्ष ठरवलं की जगात आम्हाला मोठं व्हायचं आहे. तर हे देश मोठाले कामं करतात. किंवा छत्रपती शिवाजी महाराजचं उदाहरण सांगतो. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे लक्ष ठरवल्याशिवाय माणसाचा, देशाचा, संस्थेचा खरा विकास होत नाही. एकदा लक्ष ठरवलं की मग त्या दृष्टीने नक्की काम सुरू होतं. पण ते लक्ष ठरवणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर दृढ राहणं. मला ह्याचं महत्त्व तुम्हाला आज सगळ्यांना सांगायचं होतं. म्हणून विचारच करत होतो बा गुरुकुलातलं एखादं उदाहरण सांगता येईल का. तर मला आठवण झाली आपल्या एका माजी विद्यार्थ्याची. ऋग्वेद कुलकर्णी त्याचं नाव आहे. 2 वर्षापूर्वी आपल्या पालक मेळाव्याला आला होता. तर तो 12वी पास झाला. अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा मुलगा हा, की चांगले मार्क पडले आणि स्वाभाविक त्याच्या आईला वडिलाला असं वाटलं की यांनी मेडिकलला जावं किंवा इंजिनिअरिंगला जावं. पण तो म्हटलं मला मेडिकलला नाही जायचं, इंजिनिअरिंगला नाही जायचं, मला LLB करायचं, मला वकील व्हायचं आहे. तर ते मित्र, आई, वडील सगळे त्याला मूर्खात काढायला लागले. पण तो म्हटलं मी माझं लक्ष ठरलेलं आहे की मी नाही डॉक्टर होणार, मी नाही इंजिनियर होणार. आणि मग त्याच्या वडिलांनी मला फोन केला. मी वडिलाला गुरुकुलात बोलावून घेतलं, त्यालाही बोलावून घेतलं, त्याच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं काका मी गुरुकुलात होतो त्यावेळेस मी ठरवलेलं आहे की मला हायकोर्टामध्ये न्यायाधीश व्हायचं आहे. हे माझं आयुष्याचं लक्ष आहे. केवळ वकील नाही आहे, त्याची पुढची पायरी माझ्या डोक्यामध्ये आहे. पण LLB झाल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये कायद्याचा अभ्यास करता येत नाही, म्हणून मला हे करायचं. मी त्याच्या वडिलाला सांगितलं किंवा गुरुकुलातलं त्याचं आम्हाला वागणं व्यवहार माहिती आहे. तो नाटकात काम करायचा, भाषणं करायचा, सूत्रसंचलन करायचा, स्वतःचे विचार मांडायचा आणि हा न्यायाधीश होण्याची संभावना आहे, तुम्ही त्याला परवानगी द्या. मी सांगितलं म्हणून वडिलांनी ऐकलं. नाराजी होती वडिलांची, पण त्यांनी केलं LLB करताना एका राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्याचा पहिला नंबर आला. त्यावेळी त्याच्या वडिलाचं कौतुक तिथं त्या कार्यक्रमात झालं. त्यावेळेस वडिलांनी मला फोन केला, डोळ्यामध्ये पाणी आलं त्यांचं, की काका तुम्ही म्हटलं ते खरं आहे की माझा ऋग्वेद हा नक्की न्यायाधीश होईल, असे सगळे त्याचे चिन्ह आहे. तर सांगायचं काय मला की इतक्या लहानपणी ऋग्वेदनी आपलं लक्ष नक्की केलं आणि त्याच्यावर तो अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात केला, डायव्हर्ट झाला नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मोठाले उदाहरणं पाहतो, पण म्हणून हे छोटं आपल्या गुरुकुलातलं उदाहरण सांगितलं. आणखी एक छोटंसं उदाहरण मला आठवतं, खूप मजेशीर, मला गंमत वाटते की आमच्या पाहुण्याचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे सोमीनाथ. गावाच्या डोंबरीच्या जवळ पिंपळगाव आहे, तिथला तो राहणार आहे. हा अक्षरशत्रू आहे, पहिलीही शिकलेला नाही. त्याची पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा. शेत 1 का 1.5 एकर आहे. तर तो माझ्या मुलाच्या अश्विनच्या लग्नाला आला नाही, तो जवळचं नातं असून. आणि 2 दिवसांनी फोन आला की काका मी लग्नाला यायला पाहिजे होतं पण नाही येऊ शकलो माझ्या कामामुळं, मला जरा माझ्या कामाचा व्याप होता. तर एकदा प्रवासात मी गेलो त्याच्या घरी, तर त्याच्या रस्त्यावर
त्यांनी गावाच्या बाहेर असं थोडी जागा घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मी पाहिलं 13 व्यवसाय त्याचे सुरू होते. पानाची टपरी होती, हॉटेल होतं, पंक्चर काढीत होता, शिलाई दुकान होतं, बांगड्याचा व्यवसाय करत होते, एक कॅमेरा होता, एक छोटा हत्ती नावाची गाडी, असे 13 छोटे छोटे त्याचे व्यवसाय होते. आणि तो काही शिकलेला नाही. त्याची पत्नी, त्याची मुलगी आणि मुलगा मिळून आम्ही एकदा बसलो. मला आम्ही ठरवलं की आपण गरीब आहोत, तर तरी सुद्धा आपल्याला गरीबी राहायचं नाही. काय करायचं, रोज 1000 रुपये आपण कमवले पाहिजे, हे आपलं लक्ष. आम्ही ठरवलं मला एकत्र बसू, आणि मग एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसरे असे व्यवसाय सुचत केले. आणि एकही दिवस असा जात नाही म्हटलं की आम्ही 1000 रुपये कमवले नाही. महिन्याला 30,000 रुपये कमवायचं आमचं लक्ष. आणि ह्याच मराठवाड्यामध्ये, ह्याच महाराष्ट्रामध्ये शेत पाऊस पडा नाही, लोक आत्महत्या करतात. स्वामीनाथमध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये काय फरक आहे? त्याच्याकडे लक्ष आहे जगण्याचं, आणि लक्ष असलं की बाकीचे मार्ग सुचत राहतात. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपलं लक्ष ठरवणं आणि त्या पद्धतीने काम करणं. गुरुकुलातल्या विद्यार्थ्याला नुसतं लक्ष ठरवता आलं तरी पुढच्या गोष्टी ते आपोआप करतील. आता विचारा मुलांना, तुम्हाला सगळ्यांना लक्षात येतं की आपले मुलं का अभ्यास करतात? तर आईवडील मागं लागतात, कार्यकर्ते रागवतात. त्यांचं लक्षच नाही की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं. तर ही गोष्ट पालकांना आणि गुरुकुलातल्या कार्यकर्त्यांना मुलाच्या अंतर्मनापर्यंत आपल्याला पोहोचवता आली की बाबा तू तुझ्या आयुष्याचं लक्ष नक्की कर आणि त्याच्यावर काम कर. मग तो जगामध्ये कुठंही गेला तरी तो यशस्वी होईल, कितीही अडचणी आल्या तरी. त्याला आज रागवण्याची गरज नाही, मागं लागण्याची गरज नाही. तर मुलांची ही समज वाढवण्याची गरज आहे. आता ही मुलं अभ्यास करतात म्हणजे काय करतात, तर ते मार्काची तयारी करतात. पण मार्क मिळवणं हे शिक्षणाचं लक्ष अजिबात नाहीये. मार्क विकत घेता येतात पैशाने. परीक्षा नाही दिली आणि एखाद्या शिक्षकाला पैसे दिले तर तो पाहिजे तेवढे मार्क देतो. ती व्यवस्था आहे सध्या. मार्क चोरून कमवता येतात, कॉपी करून मार्क मिळवता येतात. फक्त 2-3 दिवस खूप अभ्यास करून वरवरचे पेपरची तयारी करून मार्क मिळवता येतात. तर हा खरा विकास नाही, हे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून मुलांचं लक्ष काय पाहिजे की माझ्यामध्ये कोणतं वेगळं कौशल्य आहे, वेगळा कोणता गुण आहे, तो जास्तीत जास्त वाढवायचा आहे, हे माझं लक्ष पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी काम केलं की तो आयुष्यामध्ये 100% यशस्वी होणार. त्याला पैसा मिळणार, त्याला प्रतिष्ठा मिळणार, त्याला आनंद मिळणार. पण त्यांनी ते लक्ष ठरवायला पाहिजे, ह्याच्यासाठी मला शिकायचं आहे. म्हणून गुरुकुलामध्ये आपण 3 शब्दाचा पुन्हा पुन्हा आग्रह करतो मुलांसाठी की काय, पहिली गोष्ट तुम्ही कौशल्य विकसित करायचे आहेत. शिक्षणातले कौशल्य, मार्क पाठीमागं पळत येतील तुमच्या. वाचनाचं कौशल्य, लिखाणाचं कौशल्य, वक्तृत्वाचं कौशल्य, नियोजनाचं कौशल्य, विचार करण्याचं कौशल्य, हे आत्मसात करा. बाकी गोष्टी आपोआप होतील. दुसरी गोष्ट, हे कौशल्य आहेत, मार्कही मिळाले, पण तुमच्याकडे गुण नाहीये. तुम्ही डॉक्टर झालात परंतु तुम्ही खोटं बोलता, चोरी करता, किडण्या विकणार तुम्ही. नुसते कौशल्य असून उपयोग नाही, म्हणून गुणही पाहिजे तुमच्याकडं. आणि तिसरी गोष्ट, गुण आणि कौशल्य कशासाठी, उद्देश काय? तर ह्याच्यामुळं समाजाचं परिवर्तन होणार आहे, मला आनंद होणार आहे, माझ्या देशासाठी मी हे शिकतो आहे, ही दृष्टी असली मुलामध्ये तर त्याच्या जगण्यामध्ये आनंद येईल. तर ह्या दृष्टीने आपल्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी विचार करावा. पुन्हा पुन्हा सांगतो, पण मुलं विसरतात म्हणून ह्याची आठवण करू द्यावी लागते. कार्यकर्त्यांनी हे लक्षात आणून द्यायला पाहिजे, पालकांनी मुलाच्या लक्षात आणून द्यायचे की अगदी दर महिन्याला 1 कौशल्य मिळवलं मुलांनी तर 12 महिन्यामध्ये तो 12 कौशल्य आत्मसात करेल. आणि 12 महिन्यामध्ये 1च गुणावर काम करायचं ठरवलं. एवढं वर्षभर मला जास्तीत जास्त खरंच बोलायचं, याच्यावरच काम करायचं, तर जगातली कोणतीही गोष्ट तो आकर्षित करू शकेल. तर ह्या 3 गोष्टी
आणि त्याच्या पलीकडं माझ्यामध्ये वेगळेपण काय आहे, ह्याच्यावर गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी काम करायची गरज आहे. परिवारामध्ये आता मुलं घरी आहेत, तर आईवडिलांनी काय विचार करायला पाहिजे? तर आईवडिलांनी हा विचार करायला पाहिजे की मी काय वेगळं करू शकते, काय करू शकतो. अवतीभोवती अनेक उदाहरणं आहेत की जगा वेगळं काम करणारे. तर ज्यांनी त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे विचार करून काही लक्ष्य नक्की करायला पाहिजे. पण परिवार म्हणून एक लक्ष्य नक्की करायला पाहिजे. आपण पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्या उपासनेमध्ये की तुम्ही आपल्या परिवार डोळ्यापुढे ठेवा. आणि परिवाराचं किती गोष्टी असतात? परिवार म्हणजे 5 गोष्टी असतात. एक तर आपल्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या गरजा भागासाठी पैसा भरपूर पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्या घरात एकमेकांनी सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करायला पाहिजे, नातेसंबंध चांगले पाहिजेत, जगाशी नातं आपलं चांगलं पाहिजे. आणि ह्याच्या पलीकडं सुद्धा आपल्या कशात तरी आनंद मिळतो, तो आनंद मिळवायला पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी आमच्या परिवारात झाल्याच पाहिजे. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं, पण आमच्या घरातला माणूस आजारीच पडला नाही पाहिजे, हे लक्ष ठेवता येईल का? पैशाची गरज लागल्यानंतर उधार उसणं आणायचं, व्याजाने काढायचे. आमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये कर्जच काढायचं नाही, हे लक्ष ठेवता येईल का? भांडणं लागल्यानंतर ह्याला समजून त्याला समजून सांगणं, रागवणं, रुसणं, फुगणं हे करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये चुकूनही वादावादी होणार नाही, हे लक्ष ठेवता येईल का? हे एकदा अगोदर ठरलं की त्या पद्धतीने काम सुरू होईल. म्हणून परिवाराचं लक्ष. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार करून कामाला सुरुवात केली तर त्याचा उपयोग आहे. गुरुकुलातले विद्यार्थी कार्यकर्ते गेल्या 2-3 वर्षापासून एक विचार करतात की आपलं गुरुकुलाचं अंतिम लक्ष्य काय? तर अंतिम लक्ष्य गुरुकुल जगाच्या नकाशावर आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करत राहतो, प्रयत्न करत राहतो. मी आत्ता बोलताना हा विचार केला किंवा हा लक्ष्यावर लक्ष ठेवा हे जर पालकांना सांगायचं आहे, मुलांना सांगायचं आहे, तर मी काय करतो ह्याचा? तर पहिली गोष्ट माझ्याही लक्षात आली की हे उद्दिष्ट कायम लक्षात आहे की गुरुकुल जगाच्या नकाशावर आणायचे. पण हे मोठं लक्ष ठरवलं आणि त्याच्यावर जर आज काम केलं नाही तर तो भ्रमाचा भोपळा राहील, कल्पना विलास राहील. म्हणून मोठं लक्ष प्राप्त करण्यासाठी आज त्यातला छोटासा तुकडा मी काय पूर्ण करू शकेल, हे जर झालं नाही तर मग नाही काय होणार. म्हणून हे कसं करता येईल? तर मी विचार केला, गेल्या 2-4 दिवसात मी काय केलं, तर मला काही 2-3 गोष्टी अडचवल्या. मी गेल्या आठवड्यामध्ये एका पालकाशी बोललो, राजकुमार वायदळ आपले बसले असतील तुमच्यामध्ये, की त्यांना ठरवलं होतं किंवा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका कुशंका होत्या आणि या पालकाबरोबर आपण खूप गांभीर्याने बोलायला पाहिजे, हे माझं तेवढं 1 दिवसाचं लक्ष होतं. आणि मी बोललो त्यांच्याशी, 15 मिनिट बोललो. तर जागतिक गुणवत्तेचं गुरुकुल करण्यासाठी पालकाची मनस्थिती अनुकूल करण्यासाठी आणि खूप गरज आहे. त्यातला एक छोटासा तुकडा मी आज पूर्ण केला होता. त्या वायदळ पालकांना जे बोललो तर आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील आणि ते माझ्याही लक्षात राहील. तर ते मोठं काम करण्यासाठी आज छोटं जर काम केलं नाही तर ते होणार नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवशी मी आणि अश्विन आणि अण्णा मुंबई युनिव्हर्सिटीतल्या एका प्राध्यापकाशी बोललो होतो आम्ही की आमच्या गुरुकुलातील विद्यार्थ्याचा इंग्लिश स्पोकन हा विषय गुणवत्तेचा वाढायला पाहिजे. आणि आम्ही 15 मिनिट बोललो. पण ते जागतिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेलं छोटंसं ते काम. मग मोठं लक्ष ठरवणं आणि आज त्यातला छोटा तुकडा करणं. मोठं लक्ष ठरवलं आणि आम्ही काहीच केलं नाही तर ते कधी लक्ष प्राप्त होणार नाही. गुरुकुलातल्या मुलांना विचारलं तुला काय व्हायचं, तर मग ते कलेक्टर व्हायचं म्हणतात. पण आज काय केलं? झोपलो, काहीच केलं नाही. कसं लक्ष प्राप्त होणार आहे? मोठं लक्ष नक्की करणं आणि त्याच्यावर आज काम करणं ही त्यातली महत्त्वाची कृती आहे. तर ह्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे. म्हणून ह्यासाठी काय करायला पाहिजे हे कळतंय आम्हाला, पण वळत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे. आपलं लक्ष नक्की करा 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 असं अनेक वेळेस आपण ऐकलेलं आहे, पण नाही करत.
मला आठवतं की एका लेखामध्ये वाचलं होतं की केम्ब्रिज विद्यापीठातल्या एका प्राध्यापकाने त्याच्या विद्यार्थ्यावर प्रयोग केला की 100 मुलं घेतले आणि आपल्या आयुष्याचं लक्ष्य नक्की करायला पाहिजे, त्यांना एक वर्षभर प्रबोधन करत राहिले. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही जे लक्ष्य नक्की कराल ते तुमच्या डायरीवर लिहा आणि आठवड्यातून ते वाचा. त्याचा तो मुख्य बिंदू होता की लिहा तुम्ही. आणि वर्षभर ते सांगत राहिले. आणि 10 वर्षांनी ते मुलं शिकून गेल्यानंतर त्या 100 मुलाचा पुन्हा त्यांनी सर्वे केला. तर लक्षात आलं की त्या 100 मुलापैकी 10 मुलं जीवनामध्ये यशस्वी झालेले होते. आणि मग त्यांनी विचारलं, चौकशी केली की तुम्हाला लक्ष्याबद्दल जे मी शिकवलं होतं, जे बोललो होतं, तर तुम्ही किती जण लिखित लक्ष्य लिहित होता आणि ते वाचित होता, त्याच्यावर लिखित काम किती केलं डायरीत? तर फक्त ह्या 10 मुलांनी केलेलं होतं. ज्या 10 मुलांनी आपलं लक्ष डायरीवर लिहिलं होतं आणि पुन्हा पुन्हा त्यात सुधारणा करत होते, वाचित होते, ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले. हा माझाही अनुभव आहे. डायरीवर ज्या ज्या गोष्टी मी लिहितो त्या बऱ्यापैकी पूर्ण होताना मी अनुभवलेले आहे. माझं पहिलं वाक्य माझ्या आयुष्याच्या लक्ष्याचं असतं. पहिलं गेल्या 3 वर्षातल्या डायरीचे माझं कुणी पान चाळून पहिलं वाक्य माझं काय आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचे ते रोज सांगतोय मी लिखित स्वरूपामध्ये. तर म्हणून आपलं पालक असो, आई असो, मुलगा असो, हे करता येईल का लिखित लक्ष्य आपलं? ही महत्त्वाची गोष्ट. म्हणजे सोप्या म्हणजे लक्ष्य प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं? छोटी गोष्ट. मोठं लक्ष्य नक्की करणं आणि त्याचा छोटा तुकडा काय ते करणं, हे करण्यासाठी स्वतःला आठवून देणं. बिल गेट्स नावाचा जगातील श्रीमंत माणूस आहे. तो त्याच्या टेबलवर पोस्ट कार्ड एवढं कार्ड ठेवलं आणि ते त्याच्यावर लक्ष आयुष्याचं लिहिलेलं असायचं. रोज सारखं समोर दिसावं हे. ही कृती आपण नाही का करू शकणार? आपल्या उपासनेमध्ये झालं की नियोजन करा. आता किती लोकांनी लिखित नियोजन केलं असेल? मला एक आईचा फोन आला होता की काका आम्ही लिखित नियोजन केलं. स्वसंवाद करा. तर स्वसंवाद किंवा नियोजन हे जर आपण हे लक्ष्याशी जोडलं तर आपल्या गुरुकुलातला परिवार म्हणून एक वेगळी ओळख जगाला होईल किंवा गुरुकुलाच्या माध्यमाने घराचा विकास होतो आहे, आईवडिलांचा होतोय, मुलांचा होतो आहे. तर ह्यासाठी हे लिखित नियोजन करणं, लिखित आपलं लक्ष नक्की करणं आणि त्याच्यावर काम केलं तर मला असं वाटतं की लक्ष्यावर लक्ष ठेवल्यामुळं चमत्कार होतो आपल्या सगळ्या जीवनात. सगळ्या समस्याची उत्तरं आपल्याला शोधता येतात. फक्त आपल्या विचाराला डायव्हर्ट करण्याची गरज आहे, ते समजून सांगण्याची गरज आहे आणि त्याच्यावर छोटीशी कृती करण्याची गरज आहे. फार मी आता उदाहरणं सांगितले की मी एका पालकाला बोललो, वेळ किती लागला त्या दिवसातला? 15 मिनिटाचा. प्राध्यापकाशी बोललो, वेळ किती लागला? 10 मिनिटाचा. परवा माझा नातू आहे, कल्याणीचा मुलगा अभंग, त्याला मी कविता लिहून पाठवली. कविता लिहायला किती लागलं? 5 मिनिट. परंतु माझी मुलगी आहे, माझ्या परिवाराकडेही मी लक्ष द्यायला पाहिजे गुरुकुलाचं काम करताना. तर ते माझ्या लक्ष्यातला एक छोटासा भाग आहे तो घरात आनंदी वातावरण तयार करणं. त्याला फार वेळ लागतो का? वेळ नाही लागत. पण आम्ही नुसतं त्या धावपट्टीसारखं पळतो विनाकारण, त्यात वेळ खर्च करतो, पण मग ज्या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे ते नाही देत. तर हे लक्ष लिहिणं, वाचणं, आठवण करणं उठल्या उठल्या किंवा झोपताना ही साधी गोष्ट आहे. मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने आत्ता या वर्षीच्या ज्या काही उपासना झाल्या त्यात माझ्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय. हा जर मुलांना पालकांना कळला तर एक चमत्कारिक गती आपला गुरुकुल परिवार गेले असं मला असं वाटतं. म्हणून हा मुद्दा आपल्या मनामध्ये मुरावा म्हणून आजचा मनन प्रश्न आहे की ह्या वर्षाचं माझं लक्ष्य काय आहे? प्रत्येक मुलांनी लिहावं आणि पालकांनी लिहावं, आमच्या परिवाराचं ह्या वर्षाचं लक्ष्य काय आहे. आणि मोठं कळण्यासाठी एका आठवड्याचं सांगावं. ह्या आठवड्यामध्ये मी 3 लक्ष्य बारीक बारीक ठेवलेले आहेत. मी जे आता उदाहरणं दिले ना, हे 3 लक्ष्य, ह्या आठवड्यातले माझे छोटे 3 लक्ष्य कोणते हे आपल्या डायरीवर लिहा. तर हा एकूण मोठ्या गोष्टीतला एक छोटा भाग सांगितला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितले आपल्या संस्कृतीने की प्रत्येक माणसाचं जीवन कशासाठी आहे? तर 4 लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आहे.
पहिलं लक्ष्य आहे धर्म, दुसरं लक्ष्य आहे अर्थ, तिसरं आहे काम आणि चौथं आहे मोक्ष. धर्म म्हणजे इतराबरोबर आपण कसं वागायचं त्या नियमाचं पालन करणं. आपण म्हणतो गृहस्थ धर्म, घरातल्या माणसाबरोबर पत्नीशी कसं वागायचं, आईशी कसं वागायचं, भावाशी कसं वागायचं, ह्याला गृहस्थ धर्म म्हणतात. शेजार धर्म, इतराशी समाज धर्म आपण म्हणतो. शरीर धर्म, शरीराशी कसं वागायचं ह्याचे काही नियम आहेत, संकेत आहेत, ह्याचं पालन करणं म्हणजे धर्म. अर्थ म्हणजे साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका न रहू साधू न भूका जाय. की माझा परिवार भागण्यासाठी पैसे अर्थार्जन करणं, त्याच्यामधून माझ्या परिवाराचा विकास व्हायला पाहिजे, त्याचं भविष्य सुरक्षित राहायला पाहिजे आणि दारामध्ये कोणी साधू आला तर त्यालाही दान देऊ शकलो पाहिजे, याच्यासाठी पैसा कमवायचा. अर्थ, काम, आपल्याला देवाने निसर्गाने जे इंद्रिय दिले त्याचा संतुलित उपभोग घेणं, अतिरेक न होऊ देणं, उपेक्षा न होणं, ह्याला काम म्हटलेले, त्या इच्छा पूर्ण करणं. आणि मोक्ष म्हणजे सुख आणि दुःख ह्याच्या पलीकडची एक गोष्ट आहे, ती मिळवण्यासाठी आपला जन्म आहे. बाकीच्या गोष्टी इतर योनीमध्ये आहेत. तर हे 4 पुरुषांसाठी आहे. पण ठीक आहे, ही पुढची गोष्ट झाली, आपण जरा परिपक्व झाल्यावर त्याचा विचार करूया. पण आता छोटं लक्ष, 1 वर्षापुरतं लक्ष आणि एका आठवड्यातले 3 छोटे लक्ष आपल्याला करता येतील का, सरावाला सुरुवात करूया. एकदा सुरुवात झाली की त्याच्यावर काम करता येईल. आता जे आपण मनन केलं लक्ष्यावर लक्ष, तो विषय जरा आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जरा ध्यान करूया. सगळेजण डोळे मिटून बसा. श्वासाच्या माध्यमाने आपलं लक्ष आपल्या हृदयावर आता काय काय ऐकलं आपण की माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या विकासासाठी, आनंदासाठी लक्ष्य ठरवणं आवश्यक आहे, हा विषय आपण ऐकला. हे लक्ष्य आपण ठरवलेलं नाही म्हणून चोराची आणि धावपटूची गोष्ट आपण ऐकली. विनाकारण धावाधाव आपली चालू आहे हे आपल्याही लक्षामध्ये आलं. लक्ष्य म्हणजे काय, महाभारतातली द्रोणाचार्याची गोष्ट, पांडवाची गोष्ट आपण ऐकली. अर्जुनाने तेवढं लक्ष्य नक्की केलं म्हणून अर्जुन मोठा झाला. अर्जुनासारखं आपल्या जीवनामध्ये आपण लक्ष्य नक्की करणं आणि त्याच्यावर काम करणं. लक्ष्य ठरवण्याने आपला विकास होतो, आपल्या सगळ्या क्षमता विकसित होतात, आपल्याला आनंद मिळतो आणि दुसऱ्यालाही आनंद मिळतो. लक्ष्य फक्त माणूसच ठरवू शकतो. इस्रायल आणि जपाननी देशाचं लक्ष्य नक्की केलं आणि देश मोठे झाले. म्हणून विद्यार्थ्यांनी मार्काचं लक्ष्य न ठरवता कौशल्य विकासाचं आणि गुणांच्या विकासाचं लक्ष्य ठरवायला पाहिजे. आईवडिलांनी, शिक्षकांनी मुलांना तो विषय लक्षात आणून द्यायला पाहिजे. वर्षभरात 12 कौशल्य आणि 1 गुण हा आत्मसात केला तर आपले मुलं जगाच्या पाठीवर कुठेही विजयी होतील. मुलांना लक्ष ठरवता यावं तर आपणही आपल्या जीवनातले लक्ष ठरवायला पाहिजेत. आपल्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत, नेतृत्वाच्या गोष्टी आहेत, सेवेच्या गोष्टी आहेत, कर्तृत्वाच्या गोष्टी आहेत,
शेतीमधले लक्ष आपण नक्की करू शकतो, संसारातले लक्ष. तसं आपल्या परिवाराचं लक्ष खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझा परिवार आनंदी तर जग आनंदी. परिवाराचं 5 विषय आहेत. आपलं स्वास्थ्य, परिवारातील प्रत्येक सदस्य निरामय आहे, स्वस्थ आहे, आनंदी आहे. आमच्या परिवारामध्ये आर्थिक स्रोत गरजेप्रमाणे वाढत आहेत. आम्हाला आर्थिक अडचण कधीही येत नाही. परिवाराच्या गरजा लक्षात घेऊन ते स्रोत नक्की करणं. स्वामीनाथचं उदाहरण दिलं. अशिक्षित माणूस महिन्याला 30,000 रुपये कल्पकतेने कमवतो. नुसतं पैशाने काम भागत नाही, तर आम्ही घरात प्रत्येकाचं प्रत्येकावर प्रेम पाहिजे. रुसवे, फुगवे, सासरवास या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही सगळ्याशी संवाद साधत गेलो तर आमच्या परिवाराचं लक्ष्य पूर्ण होण्यास मदत होईल. समाजाशी आपलं नातं निरामय राहण्यासाठी सुद्धा आपण काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय प्रत्येक माणसात काहीतरी वेगळं गुण असतो, कला असते, कौशल्य असते. तर मी काय करू शकतो वेगळं हे शोधणं आणि त्यावर काम करणं, हे समजलं. आठवण ह्याची करून दिली की आपल्या धर्मामध्ये काय सांगितले. आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी 4 गोष्टी सांगितल्यात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर ह्या सगळ्या गोष्टीवर रोज थोडं तरी काम करता आलं पाहिजे, रोज वेळ देता आला पाहिजे. आणि हे सगळं होण्यासाठी, आठवणीत राहण्यासाठी लिहिणं महत्वाचं आहे. लिहिणं त्याचे उदाहरण दिले. केम्ब्रिज विद्यापीठातील युनिव्हर्सिटीमधलं प्राध्यापकांनी केलेला प्रयोग. हे लक्ष नक्की करण्यासाठी या अगोदरच्या ज्या उपासना झाल्या त्यातल्या मुद्द्याची आठवण करून लक्ष नक्की करू, त्यावर काम करू. असं केल्यामुळं 10 वर्षांनी गुरुकुलातले सगळे विद्यार्थी आणि सगळे मराठवाड्यातले परिवार, महाराष्ट्रातले गुरुकुलाशी जोडलेले परिवार जगाच्या तुलनेमध्ये आनंदी आहेत, यशस्वी आहेत. याचं वातावरण तयार होईल, जगामध्ये चर्चा होईल आणि गुरुकुलाची शिक्षण पद्धत जगामध्ये पसरायला निमित्त होईल. तर हे सगळं झालेलं आहे. हा अनुभव आपण 1 मिनिट घेऊया. स्वस्थ हळूहळू डोळे उघडूया. आपण मला हा विषय मांडण्याची संधी दिली, त्या संधीबद्दल सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. काकांनी आजच्या उपासनेमध्ये आपल्याला लक्षावर लक्ष कसं ठेवणं याबद्दल माहिती सांगितली. त्यावर आपण मनन करूयात. आपली अंतरंग उपासना सर्वजण ऐकत असतात. पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि आपले गुरुकुल स्नेही. तर यांच्या प्रतिक्रिया येत असतात. तर त्यातील आपण एक प्रतिक्रिया पाहूयात. मी गौरी विचारे, औरंगाबाद इथे राहते. मी आणि माझे मिस्टर 15 ते 16 वर्ष गुरुकुलाशी जोडलेले आहोत. कोरोना महामारीमुळे हे जे नवीन एक सेशन काकांनी सुरू केलं आहे तो म्हणजे त्या महामारीपासून झालेला लाभच म्हणता येईल. कारण आम्ही तिथे आलो
तरी बोलणं व्हायचं, गप्पा व्हायच्या, आपण एखाद्या विशिष्ट विषयावरती काकांची काय मतं आहेत किंवा काकांचे काय विचार आहेत हे जसं या सेशनमधून कळतं तसं तिथे आल्यावर होत नव्हतं. दर रविवारी वेगवेगळा विषय घेऊन काका तो विस्ताराने सांगतात किंवा त्याच्याविषयी मार्गदर्शन करतात. या मार्गदर्शनाचा खूप परिणाम होतो. पहिल्या किंवा दुसऱ्या सेशनमध्ये काकांनी सांगितलेलं होतं की तुम्ही रोज सकाळी उठून प्रार्थना केली पाहिजे, की आपल्याला जसं आपलं आयुष्य हवं आहे तसा विचार केला पाहिजे. तर ते करून पाहण्याचा मी प्रयत्न केला आणि मला असं जाणवलं की ते कधी होईल किंवा त्याच्यासाठी लागणारा कालावधी किती आहे याची आपल्याला काही कल्पना नसते. परंतु आपण मनामधून एक प्रकारचा मोकळेपणा किंवा एक प्रकारची शांतता ती प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला जाणवतं. म्हणजे ह्या सेशन्स नुसती ऐकायची आणि सोडून द्यायची किंवा तेवढ्यापुरतं वाटलं आपल्याला की हां हे बरोबर सांगतायत काका, आपण हे करून पाहिलं पाहिजे आणि सेशन संपलं की पुन्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त होऊन जातो. तसं न करता थोडासा जर आपण प्रयत्न केला त्या वाटेवरून चालण्याचा तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि बरीचशी सेशन्स ही पालकांनी स्वतः सुधारणा करून घेण्यासाठी झालेली असतात की जे पाहून मुलांवरती नक्कीच परिणाम होतो. तर पालकांनी सुद्धा स्वतः थोडासा बदल करून घेणं किंवा विचारांमध्ये काही फरक करता येईल का हा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. आणि याकरता ही सेशन्स खूप चांगली आहेत असं मला वाटतं. सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा. चला तर आपण पुढचे सेशन ऐकण्यासाठी स्वंदारा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूयात. धन्यवाद.